नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांची आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी 3 तास बंद दरवाजाआड चर्चा. बारामती लोकसभा मतदारसंघात भूकंप होण्याची शक्यता. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजयजी जगताप यांच्या सासवड येथील आनंदी बंगल्यावर विधानसभेचे विद्यमान सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी भेट देऊन बंद दरवाजाआड 3 तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून या निमित्ताने मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा प्रत्यक्षात जेजूर येथे खंडोबा दर्शन व कुलाबा मतदारसंघातील नागरिकांशी कोळी बांधवांशी संवाद अशा प्रकारचा दौरा होता. परंतु प्रत्यक्षात सभापतींनी आपले हेलिकॉप्टर सासवड येथील वाघेरे महाविद्यालयाच्या प्रांगणावर मैदानावर उतरवून थेट आमदार संजय जगताप यांच्या बंगल्यावर त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व 3 तास बंद दरवाजाआड चर्चा करून राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अनेक केंद्रीय मंत्र्यांनी वारंवार या मतदारसंघात भेटी देऊन भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्याचा गेली 5 वर्षात प्रयत्न केलेला दिसून येतो. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम करून त्यांचा पराभव घडवून आणला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभेद्य बालेकिल्ला ढासळण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने राजकीय घडामोडी करून मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलेले दिसून येते. त्यातच विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांचं चिन्ह बळकावले आहे व थेट शरद पवार यांनी वय झाल्यामुळं राजकारणातून निवृत्त व्हावे अशा प्रकारचे आवाहन करून खासदार सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांची बारामती विधानसभा मतदारसंघातील भाषणे अत्यंत गाजत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. 2019 साली खासदार सुप्रिया सुळे या 6,86,714 मते मिळून विजयी झाल्या. 2014 साली 5,21,662 मते मिळवून खासदार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर 2009 साली 4,87,827 मते मिळवून त्या विजयी झाल्या होत्या. याच मतदारसंघातून अजितदादा पवार 1991 साली 4,37,292 मते मिळवून विजयी झाले होते. 2014 साली महादेव जानकर, 2019 साली भाजपच्या उमेदवार कांचन कुल, तर 2009 साली भाजपच्या कांता नलावडे यांनी इथून निवडणूक लढवली होती. 2019 साली भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना 5,30,940 इतके मते मिळाली होती. 2014 साली महादेव जानकर यांना 4,51,843 इतकी मते मिळाली होती. या दोन्ही वेळेस काही राऊंडमध्ये सुरुवातीच्या सुप्रिया सुळे मतदानात मागे पडल्यामुळे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2009 साली भाजपच्या कांता नलावडे यांना 1,50,996 एवढीच फक्त मते मिळाली होती. याशिवाय या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले, 2 वेळा केंद्रात मंत्रिपद भूषवलेले शरद पवार यांनी 5 वेळा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी
संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेत असत आणि इतर वेळेस संपूर्ण देशभर प्रचारासाठी फिरत असत, तरी देखील त्यांचा विजय सहजपणे होत होता. परंतु यावेळेस मात्र त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी त्यांना थेट आव्हान दिलेले आहे. त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याचे आवाहन केले आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचं घड्याळे चिन्ह अजितदादा यांच्या पक्षाला अधिकृतरित्या मिळालेले आहे आणि गेली महिनाभर अजित पवार यांनी थेट बारामतीत येऊन जाहीर सभामधून अजित पवार यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले आहे. त्यामुळं ही निवडणूक शरद पवार यांना अत्यंत अडचणीची झाली आहे. भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्याचा चंग बांधलेला आहे. गेली 10 वर्ष मात्र शरद पवार यांनी काळाची पावले ओळखून बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती विधानसभा सोडून इतर विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार यांना येण्यास मज्जाव केला होता. कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्याकडे कामे घेऊन गेले असता अजितदादा थेट सांगत की तुमच्या खासदारांना भेटा. कार्यकर्ते शरद पवार यांना कामे घेऊन गेल्यानंतर ते थेट तुमच्या खासदारांना भेटा, तुमच्या खासदार तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, अशा प्रकारचे आवाहन करत होते. त्यामुळं अजित पवारांचा गेल्या 5-10 वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती शिवायचा संपर्क कमी झालेला आहे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जाणीवपूर्वक लोकांच्यात जाऊन जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न हेतुपूर्वक केलेला दिसून येतो. गेली 2 महिने तर त्यांनी पायाला चाळ बांधून संपूर्ण मतदारसंघ सातत्यानं फिरून काढलेला आहे. पुरंदरमध्ये देखील सातत्यानं आठवड्यातून 2दा-4दा काही ना काही निमित्त काढून सुप्रियाताई या ठिकाणी तळ ठोकून आहेत. परंतु दुर्दैवानं खासदार सुप्रियाताई सुळे यांना मतदारसंघात विकास कामांचं काही काम करता आलेलं दिसत नाही. रेल्वेची जी काही कामं झालेली आहेत ते निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. विशेषतः कामटवाडी असेल, पिसर्वे असेल, या ठिकाणचे रेल्वेचे अंडरग्राऊंड जे पास आहेत त्या ठिकाणी पाणी साठून नागरिकांची फार मोठी अडचण होते. त्यामुळं सुप्रियाताईंना नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. नागरिकांनी उपोषणं केली, आंदोलने केली. रेल्वेचेही अनेक प्रश्न लोंबकळत पडलेले आहेत. तेही प्रश्न सुप्रियाताईंना सोडवता आलेले नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं सुप्रियाताईंच्या समोर या निवडणुकीत फार मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. गेल्या 5 वर्षात उद्धव ठाकरेंचे सरकार आले असता खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानभवनात जाऊन सर्व आमदारांचे स्वागत केले. ही अभूतपूर्व घटना, एका खासदाराने सर्व आमदारांचे स्वागत करण्याची घटना महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. याचा अर्थ खासदार सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे यांच्या 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री होण्याचा मोह झालेला दिसून येतो. त्याच वेळेस अजितदादा पवार यांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नाट्य व त्यानंतर पुन्हा घेतलेले अध्यक्षपद व त्यानंतर पुन्हा अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सरकारला पाठिंबा देऊन घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ व 8 मंत्र्यांना दिलेला शपथविधी हा राजकीयदृष्ट्या चांगलाच गाजला. राजकीयदृष्ट्या 40पेक्षा जास्त आमदार अजितदादा यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतरित्या चिन्ह व पक्ष मिळालेला आहे. त्यामुळे शरद पवारांची राजकीयदृष्ट्या फार मोठी मानहानी झालेली दिसून येते. शरद पवार हे तेल लावलेले पहिलवान आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेकांना आसमान दाखवून राजकीय सत्ता हस्तगत केलेली आहे. त्यांनी अनेक पक्ष फोडले, अनेक कुटुंब फोडली आणि राजकीय सत्ता हस्तगत केली. अनेक आमदारांना व खासदारांना पाडण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. परंतु वयाच्या 84व्या वर्षी मात्र दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामध्येच फूट पडली. त्यांचा पक्षही त्यांच्या हातातून हिसकावून घेण्यात आला. अशा प्रकारची शर्मेची गोष्ट त्यांच्या राजकीय शेवटच्या टप्प्यात उपभोगायला मिळत आहे. याची देही याची डोळा त्यांना हे पाहावं लागत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार संजय जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार व मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांचा 31,404 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. संजय चंद्रकांत जगताप यांना
1,30,710 मते मिळाली, तर विजय बापू शिवतारे यांना 99,307 मते मिळाली. शिवसेनेतील फुटीनंतर विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून महाराष्ट्रात पहिला मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुरंदरमध्ये पालखीतळ मैदानावर घडवून आणला होता. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही फूट पडली व अजित पवार यांनी पक्ष व चिन्ह ताब्यात घेतले व त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारून मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. शरद पवार यांनी वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्त व्हावे अशा प्रकारचे थेट आवाहन अजितदादा पवार यांनी वारंवार सातत्यानं बारामतीतील जनतेला केले आहे. कोणत्याही परिस्थितीत भावनेला बळी पडू नका आणि मी केलेल्या उमेदवारालाच प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारचे स्पष्ट संकेत अजितदादा पवार यांनी गेल्या 2-4 आठवड्यामध्ये बारामतीतून जाहीर सभातून दिल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला या मतदारसंघात अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आमदार आहेत व भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत. उर्वरित भोर व पुरंदर या मतदारसंघात काँग्रेसचे अनुक्रमे संग्रामदादा थोपटे व संजयजी जगताप हे 2 आमदार आहेत. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचा एकही आमदार नाही व त्यांच्याकडे एकही मोठी संस्था नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, कारखाने असतील, या सर्वावर अजितदादा व त्यांच्या मित्रमंडळींची सत्ता पाहावयास मिळते. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना दिलेला फटका, दौंडमध्ये राहुल कुलदादा यांना दिलेला फटका, भोरमध्ये संग्रामदादा थोपटे यांना दिलेला त्रास, याचा दणका शरद पवार यांना मात्र या लोकसभेत भोगावा लागणार आहे, बसणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात बारामती लोकसभा मतदारसंघात ते प्रथमच अडचणीत आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने जर आमदार संजय जगताप यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तर पुरंदरमधून पहिला खासदार होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्ष केंद्रात मंत्रिपदही देण्याची शक्यतेची चर्चा पुरंदरमध्ये नव्हे तर बारामती लोकसभा मतदारसंघात जोरात सुरू आहे. गेली 6 महिने सुप्रिया सुळे यांनी हा धोका ओळखून पुरंदरबरोबरच संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. आमदार संग्राम थोपटे यांची शरद पवार यांनी केलेली राजकीय कोंडी देखील यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांनी ताब्यात घेतल्यानंतर पुरंदरमध्ये ते येत्या 2-3 दिवसात येत आहेत. परंतु गेले 10 वर्षे मात्र अजितदादांनी पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर, खडकवासला या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे. संपूर्ण देशाचे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अजून बरेच काही पाणी पुलाखालून जाण्याची शक्यता आहे. देखो आगे क्या क्या होता है. धन्यवाद.